मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी चविष्ट असं आंबट गोड तिखट झटपट होणारं लिंबाचं लोणचं करणार आहोत. लिंबा आजारपणात ज्यांना तोंडाला चव नसते त्याच्यासाठी हे लिंबाचं लोणचं एकदम छान आहे. आणि आता आपण त्या लिंबाच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे आपण लिंब घेतले, एकदम पातळ सालीचे घ्यायचे, त्यामुळे आपले ते लिंबाचं लोणचं कडवट नाही होत. आपण गूळ घेतलं आहे, जेवढं आपलं बारीक केल्यावर होईल त्याच्या दुप्पट गूळ टाकायचा. आता आपण याच्यात मग गरम पाणी टाकूया. हे गरम पाणी टाकल्यामुळे ना ते सालं एकदम मऊ होतात आणि कडवटपणा कमी येतो. आणि 10 मिनटं गरम पाण्यात भिजवून ठेवायचे, त्यामुळे वरचे सालं मऊ होतील आणि कडवटपणा लोणच्याला नाही येत. त्यामुळे आपण आता भिजवून ठेवली होती ना गरम पाण्यात, त्यामुळे छान व्यवस्थित पुसून घ्यायचं. तुम्ही आता पुसून घेतलं. आता आपण हे बारीक त्याचे तुकडे करू आणि याच्यातले बिया काढून घेऊया. बघूया, आपण हे लिंबू ना बारीक असे कापून घेतले आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया काढल्या. मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घेऊया. आता आपण ना हे बारीक क्रश करून घेतले, म्हणजे एकदम जाडसर मीडियम साईज, एकदम बारीक नको ते. आपण लिंबाचे जे फोडी केले होते ते मिक्सरमधनं करून घेतले. आता 1 वाटी आपण 2 वाटी गूळ टाकणार, मीठ चवीनुसार, तिखट आणि मिरची पावडर. आता आपण गॅस सुरू केला आहे, त्याच्यात आपण हा लिंबाचं जाडसर वाटून घेतलं होतं बिया काढून त्या टाकू. 2 वाटी गूळ टाकूया. हेल्दी लोणचं होतं हे. 1 वाटी गूळ टाकला, आणखी 1 वाटी टाकूया. आणखी 1 वाटी आपण गूळ टाकला. असे आता आपण हलवून घेऊया. मीडियम गॅस ठेवायचा. पातळ झालेले दिसते, आता थोडं शिजायला आलं तर ते घट्ट होईल. आणि आता आपण याच्यात तिखट टाकूया, बेडगी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकूया. मिरची पावडर टाकूया थोडी. थोडं घट्ट होत चालले आपलं लोणचं. ते आंबट गोड तिखट असं एकदम तोंडाची चव वाढवणारं असं हे लोणचं तयार होतं. आणि आपण चेक करूया, हे एकतारीचं झालं की आपण म्हणजे आपल्याला समजायचं की लिंबाचं लोणचं तयार झालं. आता प्लेटमध्ये काढलं आहे आणि असं बघायचं, एकतारी पाक झाला म्हणजे आपल्याला समजायचं की हे आपलं लिंबाचं लोणचं झटपट होणारं आणि टेस्टी होणारं लोणचं. एकदम त्याला काही कमी साहित्यात झटपट होतं. आणि लिंबू आपल्याला 12 महिने मिळत असतात. थोडं थोडं करून ते ताजं खाल्लं तरी छान आहे. आणि तोंडाची चव वाढवणारं असं